आणि लोकांना मूर्ख बनवायचा, एवढ्या शिव्या बसतायत त्या प्रवक्त्याला. जरा सोशल मीडिया जर उघडून बघितलं आणि त्यांचं वक्तव्य बघितलं, फॉरेन फंडिंग 100 कोटी खर्च, हा काय मूर्खपणा आहे हा, काय हा, याला अकलेचे दिवाळे निघाले त्यांचे. एवढं काय राहुल गांधीला घाबरून त्या कार्यक्रमाला बदनाम करताय ना? पॉलिटिकल कार्यक्रम आहे, कसला पॉलिटिकल आहे? विद्यार्थी आता व्यक्त होत आहेत, त्यांचे ते बोलत आहेत. आज स्कॉलरशिपचे पैसे मिळत नाहीत, शिक्षण व्यवस्था करप्ट झाली आहे, पूर्णतः विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे, पेपर लीक होत आहेत आणि भविष्यात त्यांना जॉब सुद्धा मिळणं कठीण झालेलं आहे. 32% बेरोजगारी या देशामध्ये आता वाढलेली, हे यांचे डोळे फुटलेत काय, आंधळे झाले आहेत? मोदी भक्तांना सांगतोय की एवढे आंधळेपणा करून देश उद्ध्वस्त करू नका. आणि राहुल गांधी हा प्रामाणिक इमानदार नेता या देशाला तरुणांच्या पाठीमागे उभं राहून त्यांच्या प्रश्नाला घेऊन लढतो आहे, तर तुमची घाबरगुंडी एवढे तुम्हाला भीती वाटते आहे म्हणून असे बेछूट आरोप केले जात आहेत. मी तुम्हाला पुढे विश्वासानं सांगेल की हा कार्यक्रम या देशातील, राज्यातील परिवर्तनाची आणि युवकांना ताकद देणारे, विद्यार्थ्यांना बळ देणारा हा कार्यक्रम आहे. तर कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला एक राडा पाहायला मिळाला होता. खरं तर काँग्रेसच्याच युवकांवरती गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले. हे खोटारडापणा आहे. म्हणजे चुका त्यांनी करायचे. त्या मुलांना मी तुम्हा सगळ्या मीडियांना सांगतोय की त्या मुलींची मुलाखत मुलींनीच घेतली, तिथे काही मुलं गेली नव्हती आणि त्यामध्ये त्या हसत खेळत त्या मुलींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 2 वर्षापासून स्कॉलरशिप नाही, शासकीय फीस इंजिनिअरिंग कॉलेजची जी आहे ती 90,000 रुपये आहे. कुठून देणार? 2 वर्षापासून स्कॉलरशिप जर मिळाली नसेल तर त्या पोरांनी कुठून पैसे भरायचे? ओबीसीच्या त्या अनाथ मुली आहेत बिचाऱ्या. आणि त्यामुळे त्यांनी भावना व्यक्त करून आम्ही राहुलजींच्या कार्यक्रमाला येण्यासाठी इच्छा व्यक्त केली. हसत खेळत आहे ते. मग हे जर बेबीपीच्या गुंडांना माहीत झाल्यावर ते तिथे गेलेत आणि तू आम्हाला स्टेटमेंट दे आहे की आमच्यावर दबाव टाकून घेतला. अरे ज्या पंतप्रधानांनी 15 वर्षाच्या मुलीला प्रेशर टाकून माफी मागायला लावली, तेच इथे एबीपीच्या कार्यकर्त्यांनी त्या अनाथ ओबीसींच्या मुलीकडून करून घेतलं. थोडी तरी लाज वाटायला पाहिजे. मी तर त्या मुलीची माफी मागतो की तुला खरं लपवण्यासाठी दबावापोटी खरं असू